हाय विजय, हाव यू? कसा झाला आतापर्यंत आपला जो जो प्लॅनिंग झाला, 1 to 1 बिग सेशन झाला किंवा नाही म्हटलं तरी आपला बोलतात ना की 2.5 तास झाला. कसं वाटलं? आणि काय वाटलं? कसं वाटलं जरा शेअर करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन कसं असणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी मुळात माहितीच नव्हत्या. त्यामुळं गेल्या म्हणजे 2014 पासून मी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करतोय. तर बऱ्याचशा चुका माझ्याकडून झालेल्या आहेत. म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये बोलतोय मी. सगळ्यात महत्वाचं कर्जाच्या बाबतीत जर विचार केला तर कर्ज पण भरपूर करून ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं जसं तुमचं फायनान्शियल जर तुमच्याकडे नॉलेज नसेल किंवा तुमचं जर व्यवस्थित आर्थिक नियोजन जर तुमचं नसेल, तर तुम्ही पुढे जाऊन किती चुका करता आणि तुम्हाला ते नियोजन करत असताना किती तुमची त्रेधात रिपीट उडते, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि मग म्हणजे मी सुरुवातीला तुमचा जो एक वेबिनार अटेंड केला त्यातून मला असं समजलं की आर्थिक नियोजन कसं करणं गरजेचं आहे आणि त्यामधून आपण झालेल्या चुका कशा सुधारणा करणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. मग त्यातून मग मी ह्या आजच्या वेबिनारला पण तुमच्या पर्सनली हा जो वेबिनार आज आपण घेतला त्यामध्ये भरपूर असं नॉलेज मला मिळालं. मग त्यामध्ये आर्थिक नियोजनामध्ये आपलं कर्जाच्या बाबतीमध्ये असेल, तुमच्या पॉलिसींच्या बाबतीमध्ये असेल, तुमचे म्युच्युअल फंडांच्या संदर्भामध्ये असेल किंवा तुमची जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्या संदर्भामध्ये असेल, जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमची आणि तुमच्या फॅमिलीसाठी चांगल्या प्रकारे तुम्ही भविष्याचं नियोजन करू शकताय. आणि त्यातून येणाऱ्या ज्या भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील तुमच्यासाठी त्याच्यावर तुम्ही यशस्वीपणे मात करू शकताय, हे मला या सेमिनार मधून कळालं. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. ओके.